याचं कारण म्हणजे की या गवळीमध्ये जो अर्थ आहे तो मला जो मी समजून घेतला तो फार महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये पहिलं आहे नैसर्गिक बाई चंद्रकला ठिपक्याची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या आली. जसं लहान बाळाला नजर लावू नये म्हणून टीट लावतात, त्याच्याऐवजी संपूर्ण मी चंद्रकलाच नसली आणि कारण का तर कानाची नजर वाचवण्यापासून. हा झाला सरळ अर्थ, पण खरा अर्थ असा आहे की काहीही केलं कुठेही तरी माझी देवाची माझ्यावर सतत नजर आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पहिली दोन कडवी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी म्हणते शिटी मारून करतो गोळा गोपाळांचा मेळा आणि राधे गेले अडवून धरतो मिठी मारतो गळा. तर शर्त झाली बाई याच्या निर्लज्जपणाची या कानाची. ते इथे कान्हा म्हणजे मन आहे. म्हणजे मन जे आहे ते सर्व गुण दोषांना ते चटकन राग लोभ मद मोह मत्स त्यांना जवळ घेतात, ते चटकन गळ्याला मिठी मारतात आणि त्या मनाला कान्हा म्हणून उद्देशून म्हटलेलं आहे. तसं दुसऱ्या कडव्यामध्ये पाणी अशी दाताबाई वाटेमध्ये उभा कान्हा. कान्हा म्हणजे परत मन. मी कुठेही गेलं तरी शरीराला मन नेहमी काहीतरी करायला लावतं आणि तो म्हणून तर म्हणतोय की सोड माझा पदर देवा नारा आहे परक्याची. हे शरीर जे आहे ते परक्याचं आहे, तरी ते मनाला समजत नाही, तो आपलंच समजतोय असं म्हणून तो कान्हा म्हणजे तिथे मनाला म्हटलंय. आणि तिसऱ्या कडवामध्ये सुद्धा सोड माझा पदर देवा जे वाक्य परत आहे त्याचा अर्थ मला असा समजला गेला की अजून याला नाही कळे तरी तसे भलते चाळे. सोड माझा पदर देवा चोळी आहे बुरख्याची. तर माझ्या तन आणि मनावर जे अज्ञानाचा बुरखा आहे तो बुरखा तू काढ असं मग शेवटी सांगते. आणि हे मला कळलं कसं, तर शेवटच्या कडव्यामध्ये आहे की एका जनार्दनी गवळण हसूनी हरिचरणासी मिठी मारूनी. आणि मग म्हणते फिटली की माझ्या हंस या मनाची. म्हणून कान्हा हे मनाला म्हटलं हे मला तिथे त्यांनी अभिप्रेत केलेलं. हा मला अर्थ जरा फार आवडला म्हणून म्हटलं जस्ट तुम्हाला सांगा आणि याला तोरच द्या सर्वांना. मेसले गबाई चंद्रकळा ठिपक्याची. मेसले गबाई चंद्रकळा ठिपक्याची गठिपक्याची गठिपक्याची. तिरकी नजर माझ्यावर या सावळ्या माझ्यावर या सावळ्या. मारून करतो
ठेक्यात झालं ठेक्यामध्ये